काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घारगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन व सेवापूर्ती समारंभ मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या शाळेचे मुख्याध्यापक श्री सयाजी निवृत्ती राहणे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये विशेष लहान वयातील मुलांनी खूप सुंदर अशा प्रकारचा डान्स करून प्राथमिक शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तर यावेळी राहणे सरांनी शाळेसाठी भाषणासाठी वापरण्यात येणारे स्टँड शाळेसाठी सप्रेम भेट दिली. जिल्हा परिषदेच्या त्या छोट्याशा वर्गखोलीत मोठी स्वप्न पेरणारे तुम्ही एकटेच नव्हतात, पण ती स्वप्न जपणारे वाढवणारे सयाजी सर तुम्हीच होता. निस्वार्थ मनाने घारगावच्या मातीत रुजवली ज्ञानाची बीज, अक्षरातून घडवली माणुसकीची पिढी सजग. फक्त वाचन लेखन नव्हतं तुमचं शिकवणीत, तर संस्कार, शिस्त आणि मायेची ओळख होती. कधी कठोर शब्दातून योग्य दिशा दिलीत, कधी माय. आज निवृत्तीचा क्षण जरी शांत वाटतो तरी आठवणींचा आवाज वर्गातून घुमत राहतो. फळ्यावरची अक्षरं पुसली जातील सर, पण तुमची शिकवण आमच्या आयुष्यात कधीच पुसली जाणार नाही. म्हणूनच राहणे सर यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. या कार्यक्रमासाठी घारगाव ग्रामस्थ, पदाधिकारी, पालकवर्ग, अध्यक्ष, उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कानोसा न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय कापसे, घारगाव. आज भी है पानी 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 और तुम भी सारी 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 आ जाओ. मशवरा मेरा तू आजमा के देख यही शहर उसका जाना पहचाना है. ओ लगता है वो नादान. मगर
दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि मुख्याध्यापकाच्या सेवापूर्ती सत्काराबद्दल खूप खूप आभार. प्रत्येक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वार्षिक संमेलन या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गागाभाऊ सोसायटीचे माजी वाईस चेअरमन के दादा आहेर, त्याचप्रमाणे गागावचे तंटामुखचे अध्यक्ष दादा पाटील आहेत, आमच्या गावचा दार्शनिक व्यक्तिमत्व दिलीप राणा आहेत, सरपंच नितीन आहेत, हनुमान संस्थेचे चेअरमन सुरेश लक्ष्मण आहेत, गागाभाऊ सोसायटीचे माजी वाईस चेअरमन नामदेव शेठ आहेत, त्याचप्रमाणे गागाभाऊ सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर गाडेकर, पत्रकार काळे, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर, सभाध्यक्ष बाळासाहेब भाई सर, माजी अध्यक्ष वाल्मिक आहेर, सुनील डोके, बरेचसे मान्यवर ग्रामस्थ सुरेश आहेर. या ठिकाणी आजच्या या सभा निमित्तानं एक अतिशय भरपूर आणि हरमरी मुख्याध्यापक श्रीयुत सयाजी निवृत्ती राणेपुजी त्यांच्या सभापती समारोप बैठकीत त्यानिमित्त सफल होत आहे. माझी शाळा बदलते, माझं गाव बदलते. मला आठवतं या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ मासिक आहेत, केडी दादा आहेत, दादा पाटील आहेत. या ठिकाणी सुरुवातीला पत्रे शाळा होती. या ठिकाणी सुरुवातीला पत्रे शाळा होती आणि त्यावेळेला शिक्षा आणि शिस्त ही फार कडक होती. आता ती राहिली नाही, कारण आता जर मुलांना मारायला जावं तर पालक येतो. त्यामुळे शिक्षकांना या मुलाला मारावं पण किती चुकला तरी बाबा गप्पच. त्यावेळेला ढोणे गुरुजी, गोडसे गुरुजी, कोतकर गुरुजी असे बरेचसे शिक्षक होऊन गेले. त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले. वरून जर धपाटा टाकला तर खाली पॅट वरी व्हायची. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1975-78चा अगोदर काळ जर आठवला तर त्या ठिकाणी आता मुलाला प्रत्येकाला पेनला पट्टा, आम्हाला पट्टा नसायचा. आम्ही गरगोट्याला काळी पाहिला तर पेन घालायचा आणि टी शर्ट करायचं. परंतु आज शाळा बदलते, गाव बदलते, परिस्थिती बदलते, सामाजिक परिस्थिती बदलते. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी देवकर गुरुजी सुद्धा या ठिकाणी त्याचं कौतुक करतो, धन्यवाद देतो. तर देवकर गुरुजी भाग्यवान या ठिकाणी आपल्याला अजून परत राहिले गुरुजी जरी सर गेले तरी परत ही खुर्ची आपल्या ताब्यात आहे. तर आपण घालून दिलेला पायडा हा विकासाची मेरू. त्याचप्रमाणे राणे गुरुजी, राणे सर यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान या शाळेसाठी दिलेलं आहे. विशेषतः आलेल्या शिक्षकांना किती आवड असली परंतु गावाला सवड पाहिजे आणि गावाच्या तरुणांना, गावाच्या ग्रामस्थांना, गावाच्या सरपंचाला सर्वांनाच आवड पाहिजे. तरच या ठिकाणी त्या शाळेचा विकास होतो, गावाचा विकास होतो. आणि तशाच अर्थाने आमच्या गावच्या तरुणांना ती आवड आहे. खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये सेमी इंग्लिश स्कूल चालू केलं. त्याचं खऱ्या अर्थानं ज्ञानोमाऊली, त्याचप्रमाणे डोके असतील, नितीन आयर असेल, महेश असेल, बाळासाहेब आयर असतील, त्यांनी खरोखर या ठिकाणी सेमी इंग्लिश जिल्हे चालू केल्यामुळे आमच्या या प्राथमिक शाळेची विद्यार्थी संख्या वाढली. आज संगमेश्वर तालुक्यामध्ये तळेगाव, गोटाण, नंतर घालाव, मला होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ही संख्या जास्त आहे. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी इंग्लिश स्कूल शाळा निघाल्या, हायस्कूल निघाले. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्राथमिक शाळांची विद्यासंख्या घडली. पण आमच्या गावच्या त्या शाळेची विद्यासंख्या वाढतच आहे. का वाढत आहे? त्याला शिस्त आहे, त्याला समजून घेणारे शिक्षक आहेत आणि आमच्या गावचे तरुण वर्ग. खऱ्या अर्थानं महेशला मी धन्यवाद देतो, बाळासाहेबांना धन्यवाद देतो, नितीनला धन्यवाद देतो, वाल्मिकला धन्यवाद देतो, ज्यांना मावळे धन्यवाद देतो. तर या तरुणांनी या गावच्या शाळेसाठी फार मोठं असं योगदान दिलेलं आहे. उपस्थित घारगाव आणि पंचक्रोशीतील सर्व उपस्थित बंधू आणि सर्व मान्यवर, प्रथमतः मी सर्वांचं पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. या ठिकाणी घारगाव प्राथमिक शाळा, तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो, घारगाव ही एक केंद्र शाळा आहे. घारगाव ही एक फिट शाळा आहे. अतिशय उत्कृष्ट पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये या शिक्षकांचे योगदान आहे. आजच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त
उपस्थित सर्व मान्यवरांचं या ग्रामस्थांचं पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. माझे सहशिक्षक पंचक्रोशीतून आलेले शिक्षक मंडळी, ग्रामस्थ, विद्यार्थी मित्रांनो, 22/8/2024 ला मी घारगाव शाळेत प्रवेश केला. यथोचित माझं स्वागत केलं आणि छोटीशी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की सर तुम्हाला वर्ग घ्यावा लागेल. अरे वा, माझ्या आवडीतच ते. ठीक आहे, वर्ग घेतला आणि कामाला सुरुवात केली. काम करत असताना ऑफिसमध्ये जे काम आहे ते सर्व काम माझ्या ह्या टीमनं पूर्ण केलं. आणि ही शाळा हे एक मंदिर, जर आपल्याला याचा विकास करायचा असेल तर शाळा, गाव आणि शिक्षक या तिन्हीचा जर संगम असेल तर या ज्ञान मंदिराचा विकास होतोय. आणि याचा अनुभव मला इथे आला. या गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन अण्णा, त्यांची टीम, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश शेठ अय्यर, त्यांची टीम यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि कामाला सुरुवात दिली. असेच बोटा येथे आमची परिषद भरली होती आणि त्या परिषदेत कोणीतरी सांगितलं की मशाल नावाची संस्था आहे, ती संस्था शाळेसाठी सोलर शौचालय विविध आपल्या मार्फत देतात. आणि लगेच माझ्या त्या मनाला राहवलंच नाही. मी संबंधित प्रमोद शरकर नावाचा जो कोऑर्डिनेटर आहे त्याचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी फोनाफोनी सुरू झाली. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे, मी जिथं हात घातला ते काम मी पूर्ण करून दाखवतो. आणि सोलर सिस्टीमचं काम 5.5 लाखाचं काम शाळेसाठी विनाशुल्क मिळालं. सोलर चालू झाला. अरे तू तुझ्या शाळेला मिळालंय, तू ज्या शाळेतून मोठा झाला त्या शाळेला सुद्धा मी चन्नापूरला सुद्धा त्यांना विनंती केली की ज्या शाळेतून मी मोठा झालो त्या शाळेला तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे. आणि चन्नापुरी शाळेला सुद्धा सोलर सिस्टीम प्राप्त झाली. आणि अशा रीतीनं त्या ऋणातून, आईचं ऋण आणि शाळेचं ऋण कधीच मुक्त होत नाही. त्या ऋणातून मी एक चंचू प्रवेश घेऊन ऋणातून पूर्ण होण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात ठेवा, ज्यावेळी शाळा आपल्याला पुढे न्यायची असती तर या गावातील ग्रामस्थांचा मला फार मोठा माझ्या पाठीवर वर्धास्तात ठेवला गेला त्यांनी आणि आमच्या शिक्षक मंडळींनी. शाळेतील प्रत्येक उपक्रम, मग ती दिंडी असेल, गणेश चतुर्थी असेल, गणेश जयंती असेल, शिव जयंती असेल, हळदी कुंकू कार्यक्रम असेल, हे सर्व कार्यक्रम धडाक्यात सुरू झाले. नुसते कार्यक्रम सुरू झाले नाही तर या शाळेने धडक जिल्हा परिषद पर्यंत मारली. शाळेचा आलेख उंचावर केला. आमच्या शाळेतील विद्यार्थी जिल्हा भाषण स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद मध्ये पर्यंत त्यांचं सत्कार झाला. आणि असेच मिशन आरंभ नावाची परीक्षा या जिल्हा परिषद शाळेत होत असते. आणि जिल्हा शिक्षण माध्यमिक कडू साहेब अधिकारी या शाळेला त्यांनी भेट दिली आणि या शाळेचं संपूर्ण रूप बघून, अरे इतकी मोठी शाळा, सरांकडे चौकशी केली, किती मुले, कशामुळे हे सगळं चालतंय. आणि त्यांनी सुद्धा शाळेचा एकत्रित असा गौरव केला. आमचे शिक्षण अधिकारी पाटील साहेब दोनदा आले. एकदा आले 10 मिनिटांसाठी, दुसऱ्यांदा मात्र आले 1 तासासाठी. शाळेची एकत्रित माहिती घेतली आणि सर्व गावकऱ्यांचा प्रथमतः त्यांनी आभार मानले. अरे एवढी मोठी शाळा ह्या गावानं उभी केली आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळी गाव आणि शाळा आणि शिक्षक विद्यार्थी एका दोरीत काम करतात, निश्चितच त्यावेळी शाळा ही पुढे गेल्याशिवाय राहत नाही. गुणवत्ता हा शाळेचा पाया आहे. आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश चालती
आणि याला पूरक म्हणून आम्ही सेमी अंगणवाडी सुरू केली आणि मग काय पट चालला वाढत चालला. आज शाळेचा पट 201 आहे. सेमी अंगणवाडीमध्ये 65 मुलं शिक्षण घेतात. सर्व शिक्षक एक दिलानं काम करतात. व्यवस्थापन चालू असताना ज्यावेळेस शाळेचं व्यवस्थापन मी करतो त्यावेळी येथे फक्त मी शिकवण्याचं काम केलं. माझे जे सहकारी देवकर सर असतील, ढोकळे सर असतील, गवळी सर असतील, ढोकळे सर असतील, सुमरे सर असतील, अमित सर असतील, कल्पे सर असतील, यांनी मला मोलाची साथ केली म्हणून या शाळेची मी प्रगती करू शकतो. आज तालुक्यामध्ये ही शाळा पहिल्या 3 मध्ये आहे आणि याचा आपल्या घारगाव वासियांना खूप खूप अभिमान आहे. हे सर्व करीत असताना आपण सर्वांनी मला साथ केली, माझा सत्कार केला. आम्हा दोघांना या ठिकाणी बोलावलं, आमचा सत्कार केला. तर या सर्व ग्रामवासियांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या यशामध्ये माझी पत्नी मीनाक्षी, आमचे बंधू, आमची भावजाया या सर्वांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो.